प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का तमिलनाडु, केरल और तेलंगाना का धुआंधार दौरा। तमिलनाडु के कन्याकुमारी में जनसभा में विपक्ष पर जमकर बरसे प्रधानमंत्री। कहा, तमिलनाडु की धरती पर बड़े परिवर्तन की आहट। भाजपा का इस बार का प्रदर्शन तोड़ेगा डीएमके और कांग्रेस गठबंधन का घमंड। लोकसभा चुनाव की तारीखों का ऐलान होगा कल। चुनाव आयोग कल दोपहर 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस में देगा विस्तृत जानकारी। ईसीआई ने आधिकारिक जानकारी सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर की साझा। सीएए विरुद्ध बयानों को लेकर इंडी गठबंधन और कांग्रेस नेताओं के खिलाफ दिल्ली में लगातार बढ़ता विरोध। भड़के हिंदू शरणार्थियों ने कांग्रेस मुख्यालय घेरकर जमकर किया प्रदर्शन। कल विवादित टिप्पणी पर केजरीवाल के घर के बाहर भी किया गया था प्रदर्शन। भूटान के प्रधानमंत्री दाशो शेरिंग तोब्गे ने आज राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू से की मुलाकात। राजघाट पर बापू को भी किए श्रद्धा सुमन अर्पित। और खेल की खबरों में ऑल इंग्लैंड ओपन बैडमिंटन चैंपियनशिप में आज क्वार्टर फाइनल में लक्ष्य सेन के सामने मलेशिया के ली जिया की होगी चुनौती। लक्ष्य सेन ने प्री क्वार्टर में विश्व नंबर 3 डेनमार्क के एंडर्स एंटोनसेन को दी थी मात। नमस्कार, स्वागत है आप सभी का। दूरदर्शन समाचार आप देख रहे हैं और देश दुनिया की ताजा तरीन खबरों को लेकर हाजिर हूं मैं कृतिका। और हेडलाइंस के बाद अब खबरों में विस्तार से बात करेंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दक्षिण भारत के जनसंपर्क अभियान के तहत पहली जनसभा को तमिलनाडु के कन्याकुमारी स्थित नागरकोविल में संबोधित किया। इस दौरान उनका मंच पर भव्य स्वागत किया गया। पीएम ने राज्य की सत्तारूढ़ डीएमके और कांग्रेस पर भ्रष्टाचार में शामिल होने का आरोप लगाया। प्रधानमंत्री ने कहा कि केंद्र की भाजपा सरकार ने जहां देश को डिजिटल इंडिया जैसी उपलब्धि दी, वहीं डीएमके कांग्रेस ने 2G घोटाला दिया। साथियों, ये दिल्ली में बैठे हुए लोगों की नींद खराब हो रही है कि कन्याकुमारी से आवाज उठ रही है। डीएमके और कांग्रेस का इंडी अलायंस कभी भी तमिलनाडु को विकसित नहीं बना सकता। इन लोगों की हिस्ट्री घोटालों की है। इन लोगों की राजनीति का आधार लोगों को लूटने के लिए सत्ता में आना है। एक तरफ बीजेपी की कल्याणकारी स्कीम होती है, दूसरी तरफ इनके करोड़ों के स्कैम होते हैं। हमने ऑप्टिकल फाइबर और 5G दिया। हमारे नाम पर डिजिटल इंडिया स्कीम है। इंडी अलायंस के नाम पर लाखों करोड़ रुपए का 2G का स्कैम है। वहीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस और डीएमके पर तमिलनाडु की संस्कृति का अपमान करने का भी आरोप लगाया। पीएम ने कहा कि राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा को लाइव दिखाने पर डीएमके ने रोक लगाई थी, जिससे बाद में सुप्रीम कोर्ट को हस्तक्षेप इसमें करना पड़ा। पीएम ने कहा कि भाजपा ने जल्लीकट्टू पर रोक को हटाने के भी प्रयास किए। डीएमके तमिलनाडु के अतीत की, उसकी विरासत की भी दुश्मन है। डीएमके ने अयोध्या में प्राण प्रतिष्ठा समारोह को देखने तक पर रोक लगाने का प्रयास किया। सुप्रीम कोर्ट को तमिलनाडु सरकार को कड़ी फटकार लगानी पड़ी थी। उन्हें सेंगोल की स्थापना भी पसंद नहीं आई। ये हमारी सरकार है।
एनडीए की सरकार है जिसने जलीकट्टू को पूरे उत्साह के साथ मनाए जाने का रास्ता साफ किया। जलीकट्टू ये तमिलनाडु का गौरव है। जल्लीकट्टू हो या तमिलनाडु की पहचान, यहां की संस्कृति हो, जब तक मोदी है इस पर आंच नहीं आने देगा। वहीं चुनाव आयोग कल लोकसभा चुनाव की तारीखों का ऐलान करेगा। कल दोपहर 3 बजे प्रेस वार्ता के जरिए चुनाव आयोग चुनाव कार्यक्रम की जानकारी देगा। इसके लिए चुनाव आयोग के आधिकारिक सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर भी प्रेस वार्ता का सीधा प्रसारण किया जाएगा। 2024 के आम चुनाव के साथ साथ कुछ राज्य विधानसभाओं के लिए भी चुनाव आयोग ने कार्यक्रम की घोषणा करने की जानकारी दी है। अपने आधिकारिक सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स के जरिए चुनाव आयोग ने ये जानकारी दी। आपको बता दें कि बीते दिन ही नए चुनाव आयुक्त सुखबीर सिंह संधू और ज्ञानेश कुमार ने अपना पदभार संभाला है। वहीं मुख्य व अन्य चुनाव आयुक्तों की नियुक्ति के मामले में आज सुप्रीम कोर्ट में अहम सुनवाई हुई। जस्टिस संजीव खन्ना की बेंच ने नए कानून को चुनौती देने वाली याचिका पर सुनवाई की। वरिष्ठ अधिवक्ता विकास सिंह ने सुप्रीम कोर्ट के 2023 के फैसले का हवाला दिया, जिसमें पीएम, नेता विपक्ष और सीजेआई की समिति द्वारा नियुक्ति का प्रावधान किया गया था। विकास सिंह ने चुनाव आयुक्तों की नियुक्ति के लिए कल बुलाई बैठक पर भी सवाल उठाए और कहा कि मामला सुप्रीम कोर्ट में लंबित रहते हुए बैठक क्यों बुलाई गई। वहीं जस्टिस खन्ना ने कहा कि कोर्ट आमतौर पर इस तरह के मामलों में नियुक्ति प्रक्रिया पर रोक नहीं लगाती है। आप अपनी आपत्ति को लेकर एप्लीकेशन दाखिल करें, कोर्ट अगले हफ्ते सुनवाई करेगा। सुप्रीम कोर्ट ने 21 मार्च तक सुनवाई टाल दी है। वहीं पाकिस्तान और अफगानिस्तान के शरणार्थियों ने नागरिकता संशोधन कानून के मुद्दे पर नई दिल्ली स्थित कांग्रेस मुख्यालय के बाहर प्रदर्शन किया। शरणार्थियों ने सीएए पर कांग्रेस की टिप्पणी के खिलाफ जमकर नारेबाजी की। हम आए थे अपनी पीड़ा लेके, सोनिया गांधी को हमने ये लेटर लगाया था कि हमारी वीजा और हमारी सुरक्षा करें। हमें पाकिस्तान में हमारा अत्याचार हो रहा है, ये उनके नाम से, और हमें नागरिकता मिल रही है और हमें नागरिकता देने से इनकार कर रहे हैं। और रही बात, ये परिवार पीड़ित पाकिस्तान से आए हुए हैं, उनके साथ अत्याचार हुआ है। अब हम कहाँ जाएंगे? हम तो मरना यहाँ मंजूर करेंगे, हमें पाकिस्तान नहीं जाना। 2013 में थे, 5 साल की उम्र थी, वो हमें याद है, बचपन के दिन अब तक याद है कैसे आए हम। स्कूल में हमें पढ़ाई भी करने नहीं देते थे, वहाँ जाते थे बोलते थे तुम हिंदुस्तानी हो, यहाँ आए तो बोलते पाकिस्तानी है पाकिस्तानी। हमारी पहली पीढ़ी भी तो यही थी, जैसे दादा दादी यही तो थे, यहाँ से भगाया, फिर वहाँ से कैसे भगाए। सीए बिल पास हुआ है और केजरीवाल और राहुल गांधी और सोनिया गांधी कह रहे हैं कि इनकी बिल पास मत करो, हम इनके लिए हम विरोध कर रहे हैं। भाई हमारे हक क्यों नहीं छीन रहे? वो मोदी जब प्रधानमंत्री है वो हमें दे रहा हक, दूसरे का तो हक नहीं है हमारा हक छीनने के लिए। हमें 13-14 साल हो गए हैं आने का, हमें नागरिकता मिल रही, वो रोक रहे हैं। ये बिल सरकार, केंद्र सरकार ने पास किया है और इसको कोई फेल नहीं कर सकता और ये लागू होगा। अमित शाह जी ने भी कल इंटरव्यू में एक में बोला था, ये कानून हटने वाला नहीं है और ये जो विरोध कर रहे हैं उसके लिए हम आए हैं, जो ये इसको हटाना चाहते हैं। हम पाकिस्तान से आए हैं, आज हमें 20 साल हो गए यहाँ पर रहते रहते, पासपोर्ट बनवाते हुए, वीजा लेते हुए। आज जो हमारा बिल पास हुआ सीए का, उसका जो विरोध केजरीवाल जो कर रहा है, राहुल गांधी जो कर रहा है, ये सही नहीं है। और राहुल गांधी और ये केजरीवाल ने जो हमें गलत बयान कर रहे हैं कि ये घुसपैठिए हैं और ये इनके पास पासपोर्ट नहीं है, वीजा नहीं है, ये घुसपैठिए हैं, ये तो उनकी गलत फैमिली है जी। वहीं भूटान के प्रधानमंत्री दाशो शेरिंग तोब्गे ने आज राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू से मुलाकात की। भूटान के प्रधानमंत्री, आपको बता दें कि 5 दिवसीय भारत की यात्रा पर हैं। और वहीं भूटान के प्रधानमंत्री शेरिंग टोब्गे भारत की आधिकारिक यात्रा पर हैं। उन्होंने आज राजघाट पर राष्ट्रपिता महात्मा गांधी को पुष्पांजलि भी अर्पित की। शेरिंग टोब्गे ने आगंतुक पुस्तिका पर अपने विचार भी साझा किए।
इसके साथ ही उन्हें महात्मा गांधी जी पर आधारित पुस्तक भी भेंट की गई। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने भूटानी समकक्ष शेरिंग तोब्गे के अगले सप्ताह भूटान दौरे के निमंत्रण को भी स्वीकार कर लिया है। विदेश मंत्रालय ने ये जानकारी दी। पीएम मोदी ने बीते कल नई दिल्ली में भूटान के प्रधानमंत्री दाशो शेरिंग तोब्गे से मुलाकात की थी। वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा कि देश में 2030 तक $7 ट्रिलियन की अर्थव्यवस्था बनाने के लिए तेजी से कदम उठाए जा रहे हैं। एक निजी चैनल के कॉन्क्लेव में वित्त मंत्री ने कहा कि केंद्र सरकार जो भी सुधार कर रही है वो भविष्योन्मुख हैं। आज जो भी कदम उठाए जा रहे हैं वो भविष्य में देश की अर्थव्यवस्था में बड़ा योगदान देंगे। वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने कहा कि भारतीय अर्थव्यवस्था को लेकर अपने तय किए गए लक्ष्य को पाने के लिए सरकार हर संभव प्रयास कर रही है। साथ ही उन्होंने कहा कि केंद्र सरकार राज्य से लेकर पंचायत स्तर तक समन्वय बनाकर चल रही है। वित्त मंत्री ने कहा कि शीर्ष से लेकर सबसे निचले स्तर तक, केंद्र से लेकर पंचायत स्तर तक सभी सेक्टर में सुधारों से हम अर्थव्यवस्था के लक्ष्य को हासिल करने में सफल होंगे। वहीं केंद्रीय गृह और सहकारिता मंत्री अमित शाह ने आज गुजरात के अहमदाबाद में एक जनसभा को संबोधित करते हुए कहा कि 10 सालों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश ने नए कीर्तिमान स्थापित किए हैं। महिलाओं के सशक्तिकरण के लिए विशेष रूप से कार्य किया गया। लोकसभा और विधानसभा में 33% आरक्षण इसमें प्रमुख है। आतंकवाद पर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा कि भारत अब घर में घुसकर दुश्मन को मारता है। वहीं जनसभा से पहले अमित शाह ने अहमदाबाद के गुरुकुल रोड पर स्थित भंजन हनुमान जी मंदिर में पूजन और दर्शन भी किए। और इसी के साथ चलिए खबरों में आगे बढ़ेंगे। अंदर નરેન્દ્રભાઈએ દેશને સમૃદ્ધ કરવાનું કામ, નરેન્દ્રભાઈએ દેશની માતાઓ બહેનોને 33% રિઝર્વેશન આપી લોકસભા અને વિધાનસભામાં જવાનો રસ્તો પ્રશસ્ત, નરેન્દ્રભાઈએ ડિજિટલ ક્રાંતિ અને મેક ઇન ઇન્ડિયાથી દેશના યુવાઓને વિશ્વના યુવાનોની સામે ઉભા રહેવાનો એક મંચ આપ્યો. નરેન્દ્રભાઈએ દેશની વિદેશ નીતિથી દેશની કૂટનીતિનો પરચમ ધ્વજ સમગ્ર વિશ્વમાં સૌથી ઊંચે સુધી લહેરાવવાનું કામ નરેન્દ્રભાઈ. वहीं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने बताया कि एनटीसी कर्मचारियों के दिसंबर 2021 तक के सभी बकाया का भुगतान कर दिया गया है। वहीं अगले 30 से 40 दिनों में शेष बकाया का भी भुगतान कर दिया जाएगा। भुगतान हो नहीं पा रहा था। मुझे आनंद है कि आज दिसंबर 2021 तक के सभी ड्यूज पूरे कर दिए गए। अगले 30-40 दिन में और 8 महीने के ड्यूज सबको, बाकी जो बैलेंस ड्यूज हैं वो भी दे दिए जाएंगे। और हमारी कोशिश है कि जल्द से जल्द इसको अप टू डेट कर दें। महाराष्ट्र सरकार माननीय एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी और अजीत पवार जी के नेतृत्व में बहुत सहयोग दे रही है और उनके सहयोग से हम उसका जो रिहैबिलिटेशन है वो भी महाराष्ट्र को सौंप रहे हैं। उत्तर प्रदेश के सिद्धार्थनगर में मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कई विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया। इस मौके पर मुख्यमंत्री ने कहा कि सिद्धार्थनगर के बच्चों को महामारी से बचाने के लिए उन्होंने सड़क से संसद तक संघर्ष किया है। इंसेफ्लाइटिस से सबसे अधिक पीड़ित कोई जनपद था, उनमें से सिद्धार्थनगर जनपद भी एक था। मैंने अपनी आंखों से पिछले 30 वर्ष के अंदर हजारों बच्चों को इंसेफ्लाइटिस की महामारी से काल कलवित होते हुए देखा है। उन बच्चों के जीवन को बचाने के लिए सड़क से संसद तक लड़ाई लड़ता था। और तब मेरे साथ भले विपक्ष में उस समय
श्री जगदम्बिका पाल जी रहे होंगे, लेकिन मेरे साथ तब भी वहां मेरी आवाज के साथ आवाज मिलाने का काम करते थे। तो विपक्ष का एकमात्र सांसद होता था जगदम्बिका पाल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानी आरएसएस की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा की बैठक आज नागपुर में शुरू हुई। दीप प्रज्वलन के साथ संघ प्रमुख मोहन भागवत और आरएसएस के सर कार्यवाह दत्तात्रेय होसबोले ने बैठक की शुरुआत की। बता दें कि हर 3 साल में होने वाली ये मीटिंग इस बार 6 साल में हो रही है। कोरोना की वजह से बीच में इसे टाल दिया गया था। जानकारी के मुताबिक बैठक में संगठन के प्रचार प्रसार की योजना पर चर्चा के साथ ही कई अन्य महत्वपूर्ण बिंदुओं पर भी बातचीत की जाएगी। 17 मार्च तक चलने वाली इस बैठक में आरएसएस की दूरगामी योजनाओं पर भी मंथन होगा। नागपुर के रेशम बाग स्थित डॉक्टर हेडगेवार स्मृति मंदिर परिसर में आयोजित इस बैठक में संघ के विभिन्न क्षेत्रों में कार्य करने वाले 36 संगठनों के प्रतिनिधि भी शामिल हैं। तो अगले 2025 के विजयादशमी से 2026 विजयादशमी तक होगी, इसलिए अगली विजयादशमी के पहले संघ का विस्तार अधिकाधिक व्यापक हो, कार्य का दृढ़ीकरण हो, इस पर सबका बल रहेगा। जो पंच परिवर्तन है, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षा, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य पालन और स्वदेशी का आग्रह, स्व का प्रगटीकरण समाज जीवन के हर क्षेत्र में हो, इन 5 विषयों को लेकर स्वयंसेवक सक्रिय होंगे। उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने आज वर्चुअली माध्यम से चंपावत साइंस सिटी के भूमि पूजन एवं शिलान्यास कार्यक्रम में हिस्सा लिया। उन्होंने देहरादून स्थित अपने आवास से कार्यक्रम में हिस्सा लिया। इसके साथ ही उन्होंने नशा मुक्ति केंद्र का भी उद्घाटन किया। इस वर्चुअल कार्यक्रम के दौरान उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने बताया कि चंपावत की ये साइंस सिटी उत्तराखंड राज्य की तीसरी साइंस सिटी होगी, जो कि चंपावत के लिए मील का पत्थर साबित होगी। आज चंपावत में जो हमारा ये विज्ञान केंद्र खुल रहा है, देहरादून अल्मोड़ा के बाद राज्य का ये हमारा तीसरा विज्ञान केंद्र है। ये हम लोगों के लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है चंपावत के लिए। इसके साथ ही यह भी बहुत गौरव का विषय है कि राज्य में देश की जो 5वीं साइंस सिटी हमारे राजधानी देहरादून में बनने जा रही है। मुझे प्रसन्नता है कि 10 मार्च को ही राज्य सरकार व संस्कृति मंत्रालय भारत सरकार के सहयोग से अभी अल्मोड़ा में बने मानस खंड विज्ञान केंद्र का भी लोकार्पण किया गया है। यह भी हमारी बड़ी शुरुआत है। वहीं उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने देहरादून में महिला अधिकारिता एवं बाल विकास विभाग के तहत चयनित पर्यवेक्षकों को नियुक्ति पत्र वितरित किए। गोवा की प्रमोद सावंत सरकार ने लोकसभा चुनाव से पहले राज्य के सरकारी कर्मचारियों को तोहफा दिया है। गोवा सरकार ने राज्य सरकार के कर्मचारियों का डीए तत्काल प्रभाव से 4% बढ़ा दिया है। ये बढ़ोतरी 1 जनवरी से लागू होगी। इसी के साथ राज्य के कर्मचारियों का डीए 46% से बढ़कर 50% हो गया है। कर्मचारियों को बढ़ा हुआ डीए अप्रैल 2024 से मिलेगा। वहीं छतरपुर में पेट्रोल और डीजल के दामों में कमी आने से लोगों में खुशी की लहर छा गई है। बढ़िया है, 2 रुपया घट गए। हम तो 10-10 पैसा कमावे वाले हैं, हम लोगों ने तो बढ़िया है। मोदी सरकार को धन्यवाद कर रहे हैं हम लोग। बहुत खुशी की बात है। मोदी सरकार में ये काफ़ी राहत मिलती रहती है सभी को। भाई इसमें क्या है कि घर परिवार वालों को भी काफ़ी राहत है, ट्रांसपोर्ट वालों को भी काफ़ी राहत है ना। भाई भविष्य में मोदी सरकार से इसी तरीके से बहुत सुविधाएं मिलती रहती हैं, जिसमें पब्लिक को काफ़ी राहत मिलती रहती है। तो कल ही रेट कम हुई है 2 रुपये, जिससे लोगों में काफ़ी उत्साह है। और देखा जा रहा है, आप देखिए येलो लाइन लगना चालू हो गई है। मौलाना खालिद रशीद फरंगी महली ने मुस्लिम समुदाय से अपील की है कि वो सीएए को लेकर फैलाई जा रही किसी भी अफवाह पर ध्यान ना दें। उन्होंने कहा कि सीएए का मुसलमानों से कोई लेना देना नहीं है, क्योंकि सरकार लगातार ये भरोसा दिला रही है कि इससे किसी की नागरिकता नहीं छीनी जाएगी। इस महीने में मुसलमान ज़्यादा से ज़्यादा वक्त अपना इबादत में लगाने की हर मुमकिन कोशिश करता है।
और जहाँ तक सीए का सवाल है तो इस सिलसिले में किसी भी किस्म के पैनिक होने की ज़रूरत नहीं है और अपनी लीगल टीम उसको स्टडी कर रही है और जल्द ही बात आवाम के सामने रखी जाएगी। और फिर ऑलरेडी कई लोगों ने पिटीशन भी कोर्ट्स में फ़ाइल कर रखी है और फिर हुकूमत की तरफ से बार बार ये एश्योरेंस दिया जा रहा है कि इससे किसी की सिटीजनशिप नहीं ली जाएगी। बहरहाल मेरी सबसे यही अपील है कि हर तरीके से अमन अमान कायम रखें। वहीं झारखंड के बड़कागांव से कांग्रेस विधायक अंबा प्रसाद की मुश्किलें बढ़ती जा रही हैं। प्रवर्तन निदेशालय ने विधायक अंबा प्रसाद और उनके भाई अंकित साव को समन भेजा है। ईडी ने अंबा प्रसाद को 4 अप्रैल को पूछताछ के लिए बुलाया है। वहीं उनके भाई अंकित साव को 5 अप्रैल को तलब किया गया है। बता दें कि विधायक अंबा प्रसाद पूर्व मंत्री योगेंद्र साहू की बेटी हैं। विधायक और उनके सहयोगी के ठिकानों पर ट्रांसफर पोस्टिंग, जमीन घोटाला, बालू खनन समेत अन्य मामलों को लेकर कार्रवाई की जा रही है। इससे पहले 12 मार्च को ईडी ने उनके कई ठिकानों पर छापेमारी भी की थी। दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल की याचिका पर राउज एवेन्यू कोर्ट के आदेश अपना सुरक्षित रख लिया है। कोर्ट ने केजरीवाल को ईडी की ओर से दायर 2 शिकायत पर 16 मार्च को पेश होने का समन जारी किया था। केजरीवाल ने 16 मार्च को व्यक्तिगत पेशी से छूट की मांग की है। केजरीवाल ने पेश न होने के लिए मुख्यमंत्री के तौर पर अपनी जिम्मेदारी का हवाला दिया। आपको बता दें कि दिल्ली आबकारी नीति मामले में ईडी ने अरविंद केजरीवाल को पूछताछ के लिए कई समन जारी किए हैं अभी तक, लेकिन केजरीवाल ईडी के किसी भी समन पर पेश नहीं हुए। इसी को लेकर ईडी ने दिल्ली की राउज एवेन्यू कोर्ट में केजरीवाल के खिलाफ शिकायत भी दर्ज कराई थी। देश में कंपनियां अपने कर्मचारियों के वेतन में वर्ष 2024 में औसतन 9.6% की वृद्धि कर सकती है। ये पिछले साल की वेतन वृद्धि के बराबर है। हाल ही में कंसल्टेंसी फर्म ईवाई ने फ्यूचर ऑफ पे 2024 रिपोर्ट जारी कर यह अनुमान लगाया। रिपोर्ट में यह भी कहा गया है कि कुल मिलाकर नौकरी छोड़ने की दर साल 2022 के 21.2% से घटकर 18.3% रह गई। अगले कुछ साल में इसमें और कमी आने की भी संभावना है। रिपोर्ट कहती है कि ई कॉमर्स क्षेत्र में 2024 में सबसे ज्यादा 10.9% वेतन वृद्धि की उम्मीद है। इसके बाद वित्तीय सेवा क्षेत्र में 10.1% की वेतन वृद्धि का अनुमान है। इसमें कहा गया कि पेशेवर सेवा क्षेत्र में कार्यरत कर्मचारियों का वेतन 2024 में 10% बढ़ेगा। ये रिपोर्ट विभिन्न क्षेत्रों की 80 कंपनियों से मिली जानकारी पर आधारित है। इन कंपनियों में कर्मचारियों की संख्या औसतन 5,000 से 10,000 के बीच है। भारतीय अर्थव्यवस्था के लगातार शानदार प्रदर्शन को देखते हुए देश दुनिया की काफी रेटिंग्स एजेंसियों ने भारत की विकास दर के अपने अनुमान में बदलाव करते हुए उसे बढ़ाया है। और इसी बीच सीधा रुख करते हैं केरल का, जहां पर प्रधानमंत्री इस वक्त पहुंच चुके हैं मंच पर और वहां से सीधी तस्वीरें आपको दिखा रहे हैं। നമ്മുടെ ആദരണീയനായിട്ടുള്ള പ്രധാനമന്ത്രി ലോകാരാധ്യനായിട്ടുള്ള ശ്രീ നരേന്ദ്രമോദിജി ഇവിടെ എത്തിച്ചേർന്നിരിക്കുകയാണ്. അദ്ദേഹത്തെ സ്വീകരിക്കാൻ വേണ്ടി സ്ഥാനാർത്ഥികളായിട്ടുള്ള ആറ്റിങ്ങൽ ലോക്സഭാ മണ്ഡലത്തിന്റെ സ്ഥാനാർത്ഥിയായിട്ടുള്ള ശ്രീ വി മുരളീധരൻജി അവരെ ആദരപൂർവ്വം ക്ഷണിച്ചുകൊള്ളുന്നു. അദ്ദേഹം മോദിജിക്ക് ഒരു ഓണബില്ലാണ് സമ്മാനമായിട്ട് നൽകുന്നത്. ആറ്റിങ്ങൽ കാൻഡിഡേറ്റ് ശ്രീ വി മുരളീധരൻജി presenting the traditional ഓണബിൽ which is an offering to Lord Sri Padmanabha Swami on auspicious occasion of Tiruvanam. പത്തനംതിട്ട ലോകസഭാ സ്ഥാനാർത്ഥി ശ്രീ അനിൽ ആന്റണി.
അത് ആറന്മുള കണ്ണാടിയാണ് നൽകിയിട്ടിരിക്കുന്നത്. കല്ലിൽ കൊത്തിയിട്ടുള്ള ആറന്മുള കണ്ണാടി ശ്രീ വിഷ്ണു മുരുകൻ എന്ന ആറന്മുളയിലെ പ്രവർത്തകൻ നൽകിയ ആറന്മുള കണ്ണാടിയാണ്. ആലപ്പുഴ മണ്ഡലത്തിലെ സ്ഥാനാർത്ഥി ശ്രീമതി ശോഭാ സുരേന്ദ്രൻ. അടുത്തതായിട്ട് കോട്ടയത്ത് നിന്നുള്ള NDA സ്ഥാനാർത്ഥിയായിട്ടുള്ള ശ്രീ തുഷാർ വെള്ളാപ്പള്ളി അവർ. മാവേലിക്കര ലോക്സഭാ മണ്ഡലത്തിന്റെ സ്ഥാനാർത്ഥിയായിട്ടുള്ള ശ്രീ ബൈജു കലാശാല. അതേപോലെ ഇവിടെ സന്നിഹിതരായിട്ടുള്ള വനിതാ ഭാരവാഹികൾ, സ്വാതന്ത്ര്യ സമര സേനാനിയായിട്ടുള്ള ശ്രീ അക്കാമ്മ ചെറിയാന്റെ ചിത്രം ബഹുമാനപ്പെട്ട മോദിജിക്ക് സമ്മാനമായിട്ട് നൽകും. അക്കാമ്മ ചെറിയാൻ, ദ ഝാൻസി റാണി ഓഫ് ട്രാവൻകൂർ, എ ഫ്രീഡം റൈറ്റർ ഫ്രം കേരള. She is best known from the valor she displayed during a mass protest rally led in 1938. She is among many unsung heroes of India's freedom struggle. പരിപാടിയിൽ സംസാരിക്കാൻ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിയുടെ ആദരണീയനായിട്ടുള്ള സംസ്ഥാന അധ്യക്ഷൻ ശ്രീ കെ സുരേന്ദ്രൻജിയെ ക്ഷണിച്ചു. भारत माता की, PM नरेंद्र मोदी जी की, भारत माता की. പ്രിയപ്പെട്ടവരെ, ലോകാരാധ്യനായ നമ്മുടെ പ്രധാനമന്ത്രി ഇതാ വീണ്ടും കേരളത്തിലേക്ക് വന്നിരിക്കുകയാണ്. കഴിഞ്ഞ 2 മാസത്തിനിടയിൽ ഇത് 3ാമത്തെ തവണയാണ് നമ്മുടെ ആരാധ്യനായ പ്രധാനമന്ത്രി കേരളത്തിലേക്ക് വരുന്നത്. ചരിത്രവും പാരമ്പര്യവും ആധ്യാത്മികതയും സംസ്കാരവും കുടികൊള്ളുന്ന ഈ ശബരീശന്റെ മണ്ണിലേക്ക്, അയ്യപ്പ സ്വാമിയുടെ മണ്ണിലേക്ക് ഞാൻ ആരാധ്യനായ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്ര മോദിജിയെ എല്ലാ മലയാളികൾക്കും വേണ്ടി ഹാർദമായി സ്വാഗതം ചെയ്യുകയാണ്. പ്രിയപ്പെട്ടവരെ, 18 മലകൾക്ക് മുകളിൽ അയ്യപ്പ സ്വാമി കുടികൊള്ളുന്നു. പമ്പാ നദിയുടെ ഓരങ്ങളിൽ ആധ്യാത്മികതയും ചരിത്രവും പാരമ്പര്യവും, ചരിത്ര പ്രസിദ്ധമായ മരാമൺ കൺവെൻഷനും അതുപോലെ തന്നെ ഹിന്ദുമത പരിഷത്തും എല്ലാം സമഞ്ജസമായി നിൽക്കുന്ന മതനിരപേക്ഷതയുടെയും സൗഹാർദ്ദത്തിന്റെയും മണ്ണാണ് പത്തനംതിട്ട. പത്തനംതിട്ടയിലേക്ക് നരേന്ദ്രമോദിജി വരുമ്പോൾ, എല്ലാ പ്രാവശ്യവും നരേന്ദ്രമോദിജി വരുമ്പോൾ സമ്മാനങ്ങളുമായിട്ടാണ്, മലയാളികൾക്ക് സമ്മാനങ്ങളുമായിട്ടാണ് അദ്ദേഹം വരുന്നത്. ഇന്നിപ്പോൾ അദ്ദേഹം പത്തനംതിട്ടയുടെ മണ്ണിൽ കാലുകുത്തിയപ്പോൾ ഒരു സന്തോഷ വാർത്ത നമ്മൾ കണ്ടു. കഷ്ടപ്പെടുന്ന റബ്ബർ കർഷകർക്ക് റബ്ബർ കയറ്റുമതിയുടെ ഇൻസെന്റീവ് 5 രൂപ അധികം വർദ്ധിപ്പിച്ചിരിക്കുകയാണ് നരേന്ദ്രമോദിയുടെ സർക്കാർ. അത് ഈ നാട്ടിലെ റബ്ബർ കർഷകർക്ക് വലിയ അനുഗ്രഹമായിട്ട് മാറും. പ്രിയപ്പെട്ടവരെ, നരേന്ദ്രമോദിജി കേരളത്തിലെ ജനങ്ങളുടെ വികസനം, കേരളത്തിലെ പുരോഗതി, കേരളത്തിലെ സമ്പൽ സമൃദ്ധമാക്കാനാണ് കഴിഞ്ഞ 10 വർഷവും പരിശ്രമിച്ചത്. 10 വർഷം നരേന്ദ്രമോദിജി കേരളത്തെ കൈയച്ച് സഹായിച്ചു. ഈ ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ നരേന്ദ്രമോദിജിയുടെ കരങ്ങൾക്ക് ശക്തി പകരാൻ കേരളത്തിൽ നിന്നുള്ള MP-മാരെ തെരഞ്ഞെടുത്തയക്കാനാണ് മലയാളികൾ തീരുമാനിച്ചിരിക്കുന്നത്. ആറ്റിങ്ങലിൽ നിന്ന് പ്രധാനമന്ത്രിയുടെ അനുഗ്രഹം തേടാൻ ശ്രീ V. മുരളീധരൻജി ഇവിടെ എത്തിയിട്ടുണ്ട്, നമ്മുടെ സ്ഥാനാർത്ഥി. പത്തനംതിട്ടയിൽ നിന്ന് അനിൽ K. ആന്റണി മോദിജിയുടെ അനുഗ്രഹം തേടാൻ ഇവിടെ എത്തിയിട്ടുണ്ട്. കോട്ടയത്ത് മത്സരിക്കുന്ന BDJSന്റെ സ്ഥാനാർത്ഥി ശ്രീ തുഷാർ വെള്ളാപ്പള്ളി അവറുകൾ ഇവിടെ എത്തിയിട്ടുണ്ട്. ആലപ്പുഴയിൽ മത്സരിക്കുന്ന നമ്മുടെ പ്രിയങ്കരിയായ ശോഭാ സുരേന്ദ്രൻ ഇവിടെ എത്തിയിട്ടുണ്ട്. അതുപോലെ മാവേലിക്കരയിൽ മത്സരിക്കുന്ന ബൈജു കലാശാല ഇവിടെ എത്തിയിട്ടുണ്ട്. അവർക്കെല്ലാവർക്കും വേണ്ടി ഞാൻ ആദരണീയനായ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്രമോദിജിയെ ഒരിക്കൽ കൂടി സ്വാഗതം ചെയ്യുകയാണ്. പ്രിയപ്പെട്ടവരെ, കേരളത്തിന് ആവശ്യം മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടിയാണ്. മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടിയാണ് ഈ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ കേരളം ചർച്ച ചെയ്യുന്നത്. എതിരാളികൾ തന്നെ പറഞ്ഞിരിക്കുകയാണ്,
ഈ BJP നിർത്തിയിരിക്കുന്നത്, NDA നിർത്തിയിരിക്കുന്നത് ഏറ്റവും മികച്ച സ്ഥാനാർത്ഥികളെയാണ് കേരളത്തിൽ നിർത്തിയിരിക്കുന്നതെന്ന് എതിരാളികൾ തന്നെ സമ്മതിച്ചിരിക്കുകയാണ്. ഇത് മോദിജിയുടെ തെരഞ്ഞെടുപ്പാണ്, മോദിജിയുടെ ഗ്യാരണ്ടിയാണ് ഇവിടെ ചർച്ച ചെയ്യാൻ പോകുന്നത്. ഞാൻ എൻ്റെ വാക്കുകൾ ദീർഘിപ്പിക്കുന്നില്ല, സമയം വൈകിയത് കൊണ്ട്. ഒരിക്കൽ കൂടി നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും വേണ്ടി ആദരണീയനായ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്ര മോദിജിയെ ഈ മണ്ണിലേക്ക് ഹാർദമായ സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. ഒരു വലിയ കൈയ്യടിയോടുകൂടി നരേന്ദ്ര മോദിജിയെ നമുക്ക് സ്വാഗതം ചെയ്യാം, അഭിനന്ദിക്കാമെന്ന് മാത്രം പറഞ്ഞുകൊണ്ട് നിർത്തുന്നു. നമസ്കാരം. നമ്മുടെ ആദരണീയനായിട്ടുള്ള പ്രധാനമന്ത്രി നമ്മളെ അഭിസംബോധന ചെയ്തുകൊണ്ട് സംസാരിക്കും. I invite our Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji to address this meeting. भारत माता की, भारत माता की। स्वामिये शरणम अय्यप्पा, पथनम थिट्टाइले एंडे सहोदरी सहोदर नमारे एल्वा वारकुम अंडे नमस्कारम। आज पथनम थिट्टा का ये माहौल बता रहा है कि इस बार केरला में कमल खिलने जा रहा है। केरला में जनता हमें पिछले चुनावों में डबल डिजिट वोट परसेंट वाली पार्टी बना चुकी है। अब बीजेपी के लिए डबल डिजिट सीट्स की मंजिल बहुत दूर नहीं है। बीजेपी यहां की युवा ऊर्जा को बढ़ावा दे रही है। यहां बीजेपी के उम्मीदवार भाई अनिल के एंटनी आपकी सेवा के जज्बे से भरे हुए हैं। ऐसी ही फ्रेशनेस की केरला की पॉलिटिक्स को जरूरत है। इसलिए अब केरला के लोग भी कह रहे हैं अब की बार 400 पार, अब की बार इत्तमणा नानूरिल अधिगम, इत्तमणा इत्तमणा ഇത്തവണ ഇവിടെ വന്നപ്പോൾ നിങ്ങളുടെ ഈ ഇളകി പറയുന്ന അന്തരീക്ഷം കണ്ടപ്പോൾ ഒരു കാര്യം ഉറപ്പായി, ഈ പ്രാവശ്യം കേരളത്തില് താമര വിരിയുമെന്നുള്ള കാര്യം ഉറപ്പായി. അതുപോലെ തന്നെ പറയുവാൻ സാധിക്കും, കഴിഞ്ഞ തെരഞ്ഞെടുപ്പുകളിലെ കേരളത്തിലെ ജനത ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിക്ക് 2 അക്കത്തിലുള്ള ശതമാനത്തിൽ വോട്ട് നൽകുകയുണ്ടായി. ഇപ്രാവശ്യം സംഭവിക്കാൻ പോകുന്നത് കേരളത്തിലെ ജനത ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിക്ക് 2 അക്കത്തിലുള്ള ഇവിടെ മെമ്പർമാരെ ജയിപ്പിക്കുമെന്നുള്ളതാണെന്ന് പറയുവാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. ഈ കേരളത്തിലെ ജനങ്ങൾക്ക് ഞാൻ യുവത്വത്തിന്റെ ഊർജം കൊടുക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. പത്തനംതിട്ടയിൽ ഈ സ്ഥാനാർത്ഥി, ഇവിടുത്തെ സ്ഥാനാർത്ഥി അനിൽ കെ ആന്റണി യുവത്വത്തിന്റെ പ്രതീകമാണ്. അദ്ദേഹം സേവനവുമായി നിങ്ങളുടെ ഇടയിൽ വന്നിരിക്കുകയാണ്. കേരളത്തിന്റെ നവീകരണത്തിന് അത് ആവശ്യമാണ് എന്ന് ഞാൻ കരുതുന്നു. ഇപ്പോൾ കേരളത്തിലെ ജനങ്ങൾ പറയുന്നു ഇപ്രാവശ്യം 400-ലേറെയാണ് ബിജെപിക്ക് സീറ്റ് കിട്ടാൻ പോകുന്നത്, NDAക്ക് സീറ്റ് കിട്ടാൻ പോകുന്നതെന്ന് പറയുകയാണ്. साथियों, केरला में करप्ट और नाकाबिल सरकार होने का बहुत बड़ा नुकसान केरल के आप सब मेरे भाई बहनों को उठाना पड़ रहा है। हम जानते हैं यहां रबर के किसान हैं,
कितनी मुसीबतों से रबर का किसान गुजारा कर रहा है, लेकिन एलडीएफ और यूडीएफ ने अपनी आंखें बंद कर रखी है। केरला में कानून व्यवस्था का हाल भी बहुत बुरा है। यहां तक कि चर्च के पादरी भी हिंसा के शिकार हो रहे हैं। कितने ही कॉलेज कैंपस कम्युनिस्टों के गुंडों के अड्डे बन गए हैं। महिलाएं, युवा और हर वर्ग डर में जी रहा है। राज्य सरकार में बैठे लोग चैन की नींद सो रहे हैं। केरला को इन समस्याओं से छुटकारा तभी मिलेगा जब एक बार कांग्रेस, एक बार एलडीएफ, ये जो मिली भगत का चक्कर चल रहा है ना, वो चक्कर जब टूटेगा तब जाकर के आपको न्याय मिलेगा। കേരളത്തില് അഴിമതി നിറഞ്ഞ അതുപോലെ തന്നെ കെടുകാര്യസ്ഥതയുടെ സർക്കാരാണ് ഇവിടെ ഉണ്ടാകുന്നത്, മാറി മാറി വരുന്നത്. അത് ഈ കേരളത്തിലെ ജനങ്ങൾക്ക് എത്രമാത്രം നഷ്ടമാണ് ഉണ്ടാക്കുന്നതെന്ന് ഈ നാട്ടിലെ ജനങ്ങൾക്കറിയാം. ഇവിടെ കേരളത്തിലെ റബ്ബർ കർഷകരുണ്ട്. റബ്ബർ കർഷകർ എത്രമാത്രം ബുദ്ധിമുട്ടിലൂടെയാണ് മുന്നോട്ട് പോകുന്നതെന്ന് കർഷകർക്കറിയാം. പക്ഷേ കേരളത്തിലെ എൽഡിഎഫും അതുപോലെ തന്നെ യുഡിഎഫും അവരുടെ കണ്ണടച്ചിരിക്കുകയാണ്, അത് കണ്ടില്ല എന്ന് നടിക്കുകയാണ്. കേരളത്തില് നിയമ സംവിധാനം തകർന്നിരിക്കുകയാണ്, വളരെ മോശമാണ്. ഈ കേരളത്തിലെ അവസ്ഥ ക്രിസ്ത്യൻ പള്ളികളിലെ പുരോഹിതര് പോലും ഇവരുടെ അക്രമത്തിന് ഇരകളാകുന്ന അവസ്ഥയിലേക്ക് മാറിയിരിക്കുകയാണ്. കേരളത്തിലെ എത്രയോ കോളേജ് ക്യാമ്പസുകള് ഇവിടുത്തെ കമ്മ്യൂണിസ്റ്റുകാരുടെ താവളമായിട്ട് മാറിയിരിക്കുകയാണ്. കേരളത്തിൽ മഹിളകളും യുവാക്കളും എല്ലാ വിഭാഗം ജനങ്ങളും ഭയപ്പെട്ടാണ് ജീവിക്കുന്നത്. പക്ഷേ ഇവിടെ അധികാരത്തിലിരിക്കുന്ന സർക്കാർ ആലസ്യത്തില് ഉറങ്ങുകയാണ്. കേരളത്തില് ഈ ദുസ്ഥിതിയിൽ നിന്ന് മോചനം വേണമെങ്കിൽ ഒരു പ്രാവശ്യം എൽഡിഎഫ്, അടുത്ത പ്രാവശ്യം കോൺഗ്രസ്, പിന്നെ കോൺഗ്രസ്, പിന്നെ എൽഡിഎഫ് എന്നുള്ള ഈ ആവർത്തന വിരസതയുണ്ടല്ലോ, അതില്ലാതായെങ്കിൽ മാത്രമേ ഈ കേരളത്തില് മോചനം നേടുകയുള്ളൂ എന്ന് പറയുവാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. साथियों, जिन पॉलिटिकल पार्टीज का एकमात्र लक्ष्य सिर्फ और सिर्फ सत्ता हासिल करना होता है, वो कभी भी लोगों का भला नहीं कर सकती। यहां एलडीएफ, यूडीएफ दोनों लड़ने का दिखावा तो कर रहे हैं, लेकिन दिल्ली जाकर एक दूसरे को गले मिल जाते हैं। यहां आपके सामने कांग्रेस वाले लेफ्ट सरकार को फांसीवादी कहते हैं और कम्युनिस्ट पार्टी के लोग कांग्रेस को घोटालेबाज पार्टी कहते हैं, और फिर दिल्ली में ये लोग आपस में मिलकर गठबंधन कर लेते हैं। कांग्रेस और लेफ्ट इन दोनों ने ही केरला को खूब ठगा है। इस खेल को केरला के लोग अब समझ गए हैं। खास करके मेरी माताएं बहनें, मेरे नौजवान उनके इस खेल को बराबर समझ गए हैं।
ഈ കേരളത്തില് അധികാരത്തിൽ വരുന്നതിന് വേണ്ടി മാത്രം പ്രവർത്തിക്കുന്ന രാഷ്ട്രീയ കക്ഷികളാണ്. അവർക്ക് ഇവിടുത്തെ ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഒന്നും ചെയ്യുവാൻ സാധിക്കില്ല. ഈ LDFും അതുപോലെ തന്നെ UDFും കേരളത്തിൽ അവര് പരസ്പരം ഏറ്റുമുട്ടുന്നത് പോലെ കാണിക്കുകയാണ്. പക്ഷേ ഡൽഹിയിൽ ചെന്ന് കഴിഞ്ഞാൽ അവര് പരസ്പരം തോളോട് തോറ് നിൽക്കുകയാണ്. തീർച്ചയായിട്ടും ഇവിടുത്തെ ജനങ്ങളെ കബളിപ്പിക്കുകയാണ് ചെയ്യുന്നത് ഈ LDFും UDFും. ഇവിടുത്തെ സഹോദരിമാര്, അമ്മമാര്, യുവാക്കള് ഇവർക്കെതിരെ ശക്തമായിട്ട് പ്രതികരിക്കേണ്ട അവസരം വന്നിരിക്കുകയാണ്. ആ രീതിയിൽ കേരളത്തിലെ രാഷ്ട്രീയ അന്തരീക്ഷം മാറിയിരിക്കുകയാണ്. साथियों, कांग्रेस हो या लेफ्ट, इन दलों ने सत्ता के लालच में जिस तरह के खेल खेले, जिस तरह राज्यों को बर्बाद किया, वो भी अब लोग अच्छी तरह जानते हैं. इसलिए जिस राज्य से एक बार ये दल पराजित हो जाते हैं, ये दल निकल जाते हैं, वहां के लोग इन्हें वापस लौटने ही नहीं देते. अब देखिए पड़ोस में तमिलनाडु में कांग्रेस ने 1962 में आखिरी चुनाव जीता था. यूपी, गुजरात, बिहार में भी कांग्रेस ने 4 दशक पहले, 4 डेकेड पहले आखिरी चुनाव जीता था. ओडिशा में भी कांग्रेस 3 दशक से सरकार से बाहर ही है. देश के कितने ही राज्यों में आज कांग्रेस का एक मेंबर ऑफ पार्लियामेंट भी नहीं है. अब आप देखिए त्रिपुरा, बंगाल, ये राज्यों में ये लेफ्ट पार्टियों का सितारा इतना चमकता था. 3-3, 4 दशक तक उन्हीं की चलती थी. लेकिन एक बार जब लोगों ने त्रिपुरा से उनको हटाया, बंगाल से लेफ्ट वालों को हटाया, उसके बाद कितने ही साल हो गए कांग्रेस को और लेफ्ट को ये कोई घुसने नहीं देता है. ऐसे राज्यों के लोगों को ये सच्चाई पता है कि जितने साल उन्होंने कांग्रेस पर भरोसा किया, जितने साल उन्होंने लेफ्ट पर भरोसा किया, उतने साल उस राज्य का സർവാധിക് നുക്സാൻ ഹുവാ ഹൈ. രാഷ്ട്രീയ ലക്ഷ്യം വെച്ചുകൊണ്ട് അധികാരത്തിൽ വരുവാൻ ശ്രമിക്കുന്ന ഈ പാർട്ടികള് സംസ്ഥാനങ്ങൾക്ക് എന്തുമാത്രം നഷ്ടമുണ്ടാക്കി എന്നുള്ളത് നമുക്ക് മനസ്സിലാക്കുവാൻ സാധിക്കും. അതുകൊണ്ട് തന്നെ ഒരു സംസ്ഥാനത്ത് നിന്ന് ഈ രാഷ്ട്രീയ പാർട്ടികള് പുറത്താക്കി കഴിഞ്ഞാലോ, കോൺഗ്രസ് ആയാലും കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടി ആയാലും, പിന്നെ ഒരിക്കലും ആ ജനത അവരെ തിരിച്ചു കൊണ്ടുവരുന്നില്ല. നമുക്ക് നോക്കാം, അയൽ സംസ്ഥാനമായിട്ടുള്ള തമിഴ്നാട്ടില് കോൺഗ്രസ് 1962 ആണ് അവസാനം തിരഞ്ഞെടുപ്പിൽ ജയിച്ചത്. എന്നിവരെയും അവർക്ക് തിരിച്ചു വരുവാൻ സാധിച്ചിട്ടില്ല. യുപിയിലും ഗുജറാത്തിലും ബംഗാളിലും 4 പതിറ്റാണ്ട് മുമ്പാണ് കോൺഗ്രസിന്റെ അവസാനത്തെ സർക്കാർ ഉണ്ടായത്. ഒറീസയിലോ ഏതാണ്ട് 3 പതിറ്റാണ്ട് മുമ്പാണ് കോൺഗ്രസ് അധികാരത്തിൽ നിന്ന് പുറത്തായത്. രാജ്യത്ത് എത്രത്തോളം സംസ്ഥാനങ്ങളിൽ കോൺഗ്രസിന്
ഒരു പാർലമെന്റ് മെമ്പർ പോലുമില്ലാത്ത സംസ്ഥാനങ്ങളുണ്ടോ? നമുക്കറിയാം, ത്രിപുരയിലും ബംഗാളിലും ആ ചുവപ്പ് താരം എത്രമാത്രം തിളങ്ങിയിരുന്നതാണ്. ഇന്ന് അവിടുത്തെ ജനങ്ങള് അവരെ തിരിച്ചറിഞ്ഞിരിക്കുന്നു. അവരെ അധികാരത്തിൽ നിന്നും തുത്തെറിഞ്ഞു. അവർക്കിനിയും വരുവാൻ സാധിക്കില്ല. ഈ കോൺഗ്രസും അതുപോലെ തന്നെ കമ്മ്യൂണിസ്റ്റുകാരും അധികാരത്തിരുന്ന എല്ലാ സംസ്ഥാനങ്ങളിലും ആ സംസ്ഥാനത്തിലെ ജനങ്ങൾക്ക് എത്രമാത്രം നഷ്ടമുണ്ടാക്കിയിട്ടുണ്ട് എന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാക്കുവാൻ സാധിക്കും. साथियों, केरला की अपनी महान परंपरा है, समृद्ध परंपरा है और केरला के लोग, यहां के नागरिक प्रोग्रेसिव लोग हैं, अच्छा सोचने वाले लोग हैं, दूर का सोचने वाले लोग हैं। जबकि कांग्रेस और एलडीएफ ये पिछली शताब्दी की पुरानी सोच से भी ज्यादा और पुरानी सोच रखने वाली पार्टियां हैं। कांग्रेस पार्टी अभी तक 19वीं सदी की सोच के साथ ही चल रही है। एलडीएफ भी एक विलुप्त और आउटडेटेड विचारधारा पर आश्रित है। इन दोनों का कल्चर भी केरला की महान परंपराओं और केरला की प्रगतिशील जनता की विचारधारा से बिल्कुल उलट है। ये लोग संसद में, आप सोचिए 21वीं सदी में ये लोग संसद में 3 तलाक के खिलाफ जो कानून बन रहा था उसका विरोध कर रहे थे। ये लोग ओबीसी कमीशन का विरोध करते हैं। ये लोग आर्थिक रूप से कमजोर वर्ग को आरक्षण देना है तो उसका विरोध करते हैं। ഈ കേരളത്തിലെ ജനങ്ങള് അവരെ സാംസ്കാരികമായിട്ട് ഉന്നത നിലവാരം പുലർത്തുന്നവരാണ്. ഇവിടുത്തെ പൗരന്മാരെന്ന് പറയുന്നത് പുരോഗമനപരമായിട്ട് ചിന്തിക്കുന്നവരാണ്. ഈ സംസ്ഥാനത്തെന്നാൽ ഈ കോൺഗ്രസും അതുപോലെ തന്നെ എൽഡിഎഫും അവർ നൂറ്റാണ്ടുകൾക്ക് പിന്നിലുള്ള ചിന്താഗതി വെച്ച് പുലർത്തുന്നവരാണ്. 19ാം നൂറ്റാണ്ടിനേക്കാൾ പിന്നിലാണ് കോൺഗ്രസ് ചിന്തിക്കുന്നത്. അവരുടെ രീതി അതാണ്. അതുപോലെ എൽഡിഎഫ് എന്ന് പറയുന്നത് കാലകരണപ്പെട്ട ഉപയോഗശൂന്യമായ ആശയം വെച്ച് പുലർത്തുന്നവരാണ്. ഇവരെ സമയത്തോളം, ഈ രണ്ടു കൂട്ടരെ സമയത്തോളം സാംസ്കാരികമായിട്ട് പുരോഗമനപരമായിട്ട് ഉന്നത നിലയിൽ നിൽക്കുന്ന കേരളത്തിലെ ജനങ്ങളെ അവർക്ക് മുന്നോട്ട് നയിക്കുവാൻ സാധ്യമല്ല. അവരെന്താണ് ചെയ്യുന്നത്? പാർലമെന്റിൽ നിങ്ങൾക്കറിയാം, മുത്തലാഖിനെതിരെ നിയമം വന്ന അവസരത്തിൽ ഇവരൊറ്റക്കെട്ടായിട്ട് അതിനെ എതിർക്കുകയായിരുന്നു. പുരോഗമന ആശയങ്ങളെ അവര് എതിർക്കുകയായിരുന്നു. അതുപോലെ തന്നെ OBC കമ്മീഷൻ വന്ന അവസരത്തിൽ ഇവരതിനെ എതിർക്കുകയായിരുന്നു. സാമ്പത്തികമായിട്ട് ദുർബലമായിട്ടുള്ള വിഭാഗങ്ങൾക്ക് സംവരണം കൊടുക്കുന്നതിന് വേണ്ടി നിയമം വന്നപ്പോൾ അവരതിനെ എതിർക്കുകയായിരുന്നു. അങ്ങനെയാണ് ഇവിടുത്തെ എൽഡിഎഫും അതുപോലെ തന്നെ UDFും ചെയ്യുന്നത്. साथियों, केरला की संस्कृति आध्यात्मिकता से हाथ जुड़ी हुई है, लेकिन यूडीएफ और एलडीएफ के लोग आस्था को कुचलने के लिए जाने जाते हैं। यूडीएफ, एलडीएफ वोट बैंक की राजनीति और समाज में खाई पैदा करने में लगे रहते हैं। केरला का कल्चर शांति को बढ़ावा देने वाला कल्चर है, लेकिन यूडीएफ, एलडीएफ के लोग दिन रात राजनीतिक हिंसा में विश्वास करते हैं। केरला के कल्चर में ईमानदारी को सर्वोपरि रखा जाता है।
लेकिन यूडीएफ और एलडीएफ के नाम पर घोटालों की पूरी डिक्शनरी है। एलडीएफ को सोने के जरिए लूटने के लिए जाना चाहता है और यूडीएफ की पहचान सोलर पावर की लूट से होती है। लूट का ये खेल पूरी तरह से बंद करने के लिए मैं आज आपका आशीर्वाद मांगने के लिए आया हूं। मुझे केरल का आशीर्वाद चाहिए, मुझे केरल के लोगों का पूरा सहयोग चाहिए। കേരളത്തിന്റെ സംസ്കാരം എന്ന് പറയുന്നത് ആധ്യാത്മികതയുമായിട്ട് ചേർന്ന് നിൽക്കുന്നതാണ്. പക്ഷേ കേരളത്തിലെ യുഡിഎഫും അതുപോലെ തന്നെ എൽഡിഎഫും വിശ്വാസത്തെ തകർക്കുവാനുള്ള ശ്രമമാണ് നടത്തുന്നത്. യുഡിഎഫും അതുപോലെ തന്നെ എൽഡിഎഫിന്റെയും രാഷ്ട്രീയ നീതി രാജനീതി എന്ന് പറയുന്ന രാഷ്ട്രീയം എന്ന് പറയുന്നത് സമൂഹത്തെ ഭിന്നിപ്പിക്കുന്നതാണ്. കേരളത്തിന്റെ സമാധാനം, കേരളത്തിലെ ജനങ്ങൾ സമാധാനം ആഗ്രഹിക്കുന്നവരാണ്. സമാധാനത്തിന്റെ പാതയിൽ മുന്നേറുവാൻ വേണ്ടി ആഗ്രഹിക്കുന്നവരാണ്. പക്ഷേ കേരളത്തിലെ യുഡിഎഫും അതുപോലെ തന്നെ എൽഡിഎഫും അവര് അക്രമ രാഷ്ട്രീയത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നവരാണ്. കേരളത്തിന്റെ സംസ്കാരം എന്ന് പറയുന്നത് സത്യസന്ധതയിൽ ഊന്നിയതാണ്. പക്ഷേ എൽഡിഎഫിന്റെയും യുഡിഎഫിന്റെയും അവരുടെ ഈ അഴിമതിയുടെ കുംഭകോണത്തിന്റെ ശബ്ദകോശം തന്നെയായിട്ട് അവർ മാറിയിരിക്കുകയാണ്. എൽഡിഎഫും യുഡിഎഫും എൽഡിഎഫ് സ്വർണത്തിന്റെ രൂപത്തിലാണ് കൊള്ള നടത്തുന്നതെങ്കിൽ യുഡിഎഫ് അവര് സോളാർ ശക്തിയുടെ രൂപത്തിലാണ് കൊള്ള നടത്തുന്നത്. ഈ കൊള്ള അവസാനിപ്പിക്കണമെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും എനിക്ക് നിങ്ങളുടെ ആശീർവാദം വേണം. കേരളത്തിലെ ജനങ്ങളുടെ സഹകരണം കിട്ടുകയാണ് എങ്കിലോ ഈ കൊള്ള ഞാൻ അവസാനിപ്പിക്കുമെന്ന് പറയാൻ ആഗ്രഹിക്കുക. साथियों, यहां की करप्ट सरकार के बावजूद बीजेपी सरकार केरला के आप लोगों के विकास के लिए पूरी ताकत से काम कर रही है। अगर मैं आपको सिर्फ पथनमथिट्टा जिले में बीजेपी सरकार के विकास कार्य बताऊंगा तो आप अंदाजा लगा पाएंगे कि हम केरल के लोगों के कल्याण के लिए कितना काम कर रहे हैं। मैं एक जिले का बताता हूं। पथनमथिट्टा में अराउंड 3,50,000 परिवारों को जल जीवन मिशन के तहत नल से जल का कनेक्शन दिया गया है। पथनमथिट्टा में लगभग 5 लाख लोगों को पीएम गरीब कल्याण योजना के तहत मुफ्त राशन मिल रहा है। पथनमथिट्टा में 1,50,000 से ज्यादा किसानों को पीएम किसान सम्मान निधि के 380 करोड़ रुपए दिए गए हैं। पथनमथिट्टा में 1,50,000 से ज्यादा पशुओं का वैक्सीनेशन हुआ है। यहां करीब 12,000 महिलाओं को उज्ज्वला योजना के तहत एलपीजी कनेक्शन दिया गया है। ഇവിടുത്തെ അഴിമതി നിറഞ്ഞ സർക്കാരുകൾ കേരളത്തെ തകർക്കുവാൻ വേണ്ടി ശ്രമിക്കുന്ന അവസരത്തിലോ കേന്ദ്രത്തിലെ ബിജെപി സർക്കാരോ കേരളത്തിന് വേണ്ടി, കേരളത്തിന്റെ പുരോഗതിക്ക് വേണ്ടി ശ്രമിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. പൂർണ്ണമായിട്ടുള്ള ശക്തി അതിനുവേണ്ടി ഞാൻ ഉപയോഗിക്കുകയാണ്. ഈ പത്തനംതിട്ട ജില്ലയിൽ മാത്രം കേന്ദ്ര സർക്കാർ നടപ്പിലാക്കിയ പദ്ധതികളെ പറ്റി നിങ്ങൾ കേൾക്കുകയാണെങ്കിലോ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാകും
കേന്ദ്ര സർക്കാർ എത്രമാത്രം ജനക്ഷേമ പദ്ധതികളാണ് നടപ്പിലാക്കുന്നതെന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കും. ഞാനിപ്പോൾ പറയുന്നത് പത്തനംതിട്ട ജില്ലയുടെ കാര്യം മാത്രമാണ്. ഏതാണ്ട് 3,50,000 കുടുംബങ്ങൾക്ക് ഈ പത്തനംതിട്ട ജില്ലയില് ജൽ ജീവൻ പദ്ധതിയുടെ അടിസ്ഥാനത്തില് ടാപ്പുകൾ ഘടിപ്പിച്ചു കൊടുത്തിരിക്കുന്നു വീടുകളില്. അതുപോലെ തന്നെ ഈ പത്തനംതിട്ട ജില്ലയില് ഏതാണ്ട് 5 ലക്ഷം ജനങ്ങൾക്ക് ഗരീബ് കല്യാൺ പദ്ധതിയുടെ അടിസ്ഥാനത്തില് സൗജന്യമായിട്ടുള്ള റേഷൻ കൊടുത്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അതുപോലെ തന്നെ ഈ പത്തനംതിട്ട ജില്ലയില് 1,50,000 കർഷകർക്ക് കിസാൻ സമ്മാൻ നിധിയുടെ അടിസ്ഥാനത്തില് രൂപ കൊടുത്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. എത്രയാണെന്ന് അറിയണ്ടേ? 380 കോടി രൂപ ഈ പത്തനംതിട്ട ജില്ലയ്ക്ക് വേണ്ടി കൊടുത്തിരിക്കുകയാണ്. അതുപോലെ തന്നെ ഈ പത്തനംതിട്ട ജില്ലയില് 1,50,000 വളർത്തുമൃഗങ്ങൾക്ക് വാക്സിനേഷൻ കൊടുത്തിരിക്കുന്നു. അതുപോലെ തന്നെ ഈ പത്തനംതിട്ടയില് 12,000 സ്ത്രീകൾക്ക് ഉജ്ജ്വല യോജനയുടെ അടിസ്ഥാനത്തില് LPG कनेक्शन കൊടുത്തിരിക്കുകയാണ്. केरला के विकास के लिए बीजेपी सरकार के इन प्रयासों के बीच ये भी जरूरी है कि केरला के लोगों की सही भावनाएं केंद्र सरकार तक पहुंचे. अगर यहां बीजेपी के सांसद होंगे तो केरला की भावनाओं को केंद्र सरकार तक पहुंचाने में और केंद्र सरकार की योजनाओं को यहां लागू करने में भी और आसानी होगी. केरला के लोगों को विकास की जिन परियोजनाओं की जरूरत है वो अपनी बात बीजेपी सांसदों से और बेहतर तरीके से लोग अपनी बात पहुंचा पाएंगे. और मोदी आपकी इच्छा पूर्ति में कोई कमी नहीं रखेगा. ये मोदी की गारंटी है. ये है മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. കേരളത്തിലെ ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടിയുള്ള വികസന പ്രവർത്തനങ്ങൾ കേന്ദ്ര സർക്കാർ നടത്തുമ്പോൾ തന്നെ ഇവിടുത്തെ ജനങ്ങളുടെ യഥാർത്ഥ വികാരം കേന്ദ്ര സർക്കാരിൽ എത്തിക്കുന്നതിന് ഇവിടെ നിന്ന് എംപിമാരുണ്ടാകേണ്ടിയിരിക്കുന്നു. ഇവിടെ MP തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞാൽ കേരളത്തിലെ ജനങ്ങളുടെ യഥാർത്ഥ വികാരം അവരിലൂടെ കേന്ദ്ര സർക്കാരില് എത്തിക്കുവാൻ സാധിക്കും. അതിനാവശ്യമായിട്ടുള്ള പദ്ധതികള് പരിപാടികള് അത് നടപ്പിലാക്കാൻ സാധിക്കും. അങ്ങനെ അതിന്റെ ഗുണങ്ങള് തീർച്ചയായിട്ടും കേരളത്തിലെ ജനങ്ങൾക്ക് കിട്ടും. അതുകൊണ്ട് എനിക്ക് പറയുവാനുള്ളത്, കേരളത്തില് നിന്ന് എംപിമാർ തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞാൽ കേരളത്തിന്റെ വികസനം ദ്രുതഗതിയിലാകും. മാത്രമല്ല, നിങ്ങളുടെ ഇച്ഛ ആഗ്രഹം അതിനൊരു കുറവും മോഡി വരുത്തില്ല. അത് മോഡിയുടെ ഗ്യാരണ്ടിയാണ്. साथियों, मैं जब भी विदेश जाता हूं, वैश्विक नेताओं से मिलता हूं, तो वो सभी और खासकर गल्फ देशों के नेता, प्रवासी भारतीय और विशेष करके केरला के लोगों के बारे में बहुत बातें करते हैं. मैं भी केरला के परिश्रमी लोगों की खूब तारीफ करता हूं. केरला की ब्रांडिंग जहां जाता हूं वहां करता हूं. मैं विदेशों में लोगों को बताता हूं
कि क्यों हमारा केरला इतना खास है। मुझे याद है भारत ने 2022 में यूएई के साथ ट्रेड एग्रीमेंट किया था। इससे आने वाले वर्षों में सैकड़ों बिलियन डॉलर के कारोबार और निवेश का रास्ता तैयार हुआ। इससे किसका फायदा होगा? इसका लाभ केरला के हमारे उन ऊर्जावान युवाओं को होगा जो बड़ी संख्या में यूएई में रहते हैं। जब 2021 में मेरी वेटिकन में हिज होलीनेस पोप फ्रांसिस से मुलाकात हुई थी, तब भी मैंने केरला का विशेष जिक्र किया था। भारत में हो रही प्रगति के बारे में जानकर भी वो भी बहुत प्रभावित हुए थे। അതുപോലെ തന്നെ വിദേശത്ത് പോകുന്ന അവസരത്തിലോ ഞാൻ അവിടുത്തെ നേതാക്കന്മാരോടോ പ്രവാസി ഭാരതീയരെ പറ്റി സംസാരിക്കാറുണ്ട്. പ്രത്യേകിച്ച് കേരളത്തിലെ ജനങ്ങളെ പറ്റി സംസാരിക്കാറുണ്ട്. അവരെല്ലാം തന്നെ കേരളത്തിലെ ജനങ്ങളെ പറ്റി നല്ല അഭിപ്രായമാണ് പറയാറുള്ളത്. ഞാൻ അവരോട് കേരളത്തിലെ കഠിനാധ്വാനികളായിട്ടുള്ള ജനങ്ങളെ പറ്റി ഞാൻ പറയാറുണ്ട്. കേരളത്തിന്റെ ബ്രാൻഡിങ് എവിടെ ചെന്നാലും ഞാൻ നടത്താറുണ്ട്. അത് കേരളത്തോടുള്ള പ്രത്യേകമായിട്ടുള്ള താല്പര്യം കൊണ്ടാണ്. കാരണം ഈ കേരളം എന്ന് പറയുന്നത് നമ്മളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം വളരെ പ്രിയപ്പെട്ടതാണ്. ഭാരതം 2022 യുഎഇയുമായിട്ട് വ്യാപാര കരാറ് ഒപ്പുവെക്കുകയുണ്ടായി. അതുകൊണ്ടുണ്ടാകുന്ന ഗുണമെന്ന് പറയുന്നത് ശതക്കണക്കിന് കോടി ബില്യൺ ഡോളറിന്റെ പ്രവർത്തനങ്ങൾ ഉണ്ടാകും. അതിൻ്റെതായിട്ടുള്ള നേട്ടങ്ങളുണ്ടാകും. ആർക്കാണ് ഇതിന്റെ നേട്ടമുണ്ടാകുക? ആർക്കാണ് ഇതിന്റെ ഗുണമുണ്ടാകുക? കേരളത്തിൽ നിന്നുള്ള ഊർജ്ജസ്വലരായിട്ടുള്ള യുവാക്കള് അവർ യുഎഇയിലുണ്ട്. അവർക്കായിരിക്കും അതിന്റെ വലിയ ഗുണം കിട്ടാൻ പോകുന്നത്. 2021 ഞാൻ വത്തിക്കാൻ സന്ദർശിച്ച അവസരത്തില് പരിശുദ്ധ ഫ്രാൻസിസ് പാപ്പയുമായിട്ട് കാണുകയുണ്ടായി. അപ്പോഴും അദ്ദേഹം സംസാരിച്ച അവസരത്തില് ഞാൻ അദ്ദേഹത്തോട് പറയുകയുണ്ടായി, കേരളത്തിലെ വിശേഷങ്ങള്, സർക്കാരിന്റെ ശ്രമപരമായിട്ട് ഭാരതത്തിലുണ്ടായിട്ടുള്ള വികസനത്തില് അദ്ദേഹം വളരെ തൽപരനായിരുന്നു. साथियों, पिछले 10 वर्षों में हमने देश के हर क्षेत्र, हर वर्ग के लिए जितना ज्यादा काम कर सकते हैं करने का प्रयास किया है। आप जानते हैं, हम युद्ध के बीच फंसी हमारी नर्स बहनों को भारत वापस लेकर आए थे इराक से। हमने संकट पे फंसे हमारे पादरियों को बाहर निकाल करके सुरक्षित वापस लाए थे। कोरोना के समय दुनिया के हर हिस्से से भारतवासियों को स्वदेश पहुंचाया है, क्योंकि जहां एक भी भारतीय परेशानी में होगा वहां उसके साथ हमारी सरकार मजबूती से खड़ी होगी। ये है മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടി. എല്ലാ ക്ഷേത്രങ്ങളിലും എല്ലാ ഭാഗങ്ങളിലും ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിയുടെ സർക്കാർ പ്രവർത്തിച്ചു കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. എല്ലാ ജനവിഭാഗങ്ങൾക്ക് വേണ്ടി കഠിനമായിട്ടുള്ള ശ്രമങ്ങൾ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. നമുക്കറിയാം, യുദ്ധത്തിലോ
കുടുങ്ങിയ നേഴ്സുമാരെ എത്ര ശ്രമകരമായിട്ടാണ് തിരിച്ചു കൊണ്ടുവന്നതെന്ന് നമുക്കറിയാം. അതുപോലെ തന്നെ ദുരിതത്തിൽ വിദേശത്തുപെട്ട വൈദികരെ നമ്മൾ തിരിച്ച് നമ്മുടെ രാജ്യത്തേക്ക് കൊണ്ടുവന്നു. അതുപോലെ തന്നെ കൊറോണയുടെ സമയത്ത് ലോകത്തിൻ്റെ എല്ലാ ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും ഭാരതീയരെ നമ്മൾ രാജ്യത്തേക്ക് തിരിച്ചു കൊണ്ടുവന്നു. എവിടെയാണെങ്കിലും ഭാരതീയർക്ക് ഒരു പ്രശ്നമുണ്ടായാൽ അവിടെ ശക്തമായിട്ട് സർക്കാർ ഉണ്ടാകും. അതാണ് മോഡിയുടെ ഉറപ്പ്, മോഡിയുടെ ഗ്യാരंटी. साथियों, अगले कुछ दिनों में ही ईस्टर भी आने वाला है। ये दिन हमें जीसस क्राइस्ट के आदर्शों की याद दिलाता है। मैं आप सभी को ईस्टर की हार्दिक शुभकामनाएं भी देता हूं। हमारे पारसी भाइयों का बड़ा महत्वपूर्ण त्योहार नवरोज का त्योहार भी आने वाला है। रामनवमी और होली भी बिल्कुल पास में है। रमजान का पवित्र महीना चल रहा है और लोकतंत्र का सबसे बड़ा फेस्टिवल भी शुरू होने वाला है। मुझे विश्वास है केरला का बीजेपी के लिए जो स्नेह है इस बार विशाल जन समर्थन में बदलेगा और इस बार पुराने सारे रिकॉर्ड टूटेंगे। एलडीएफ यूडीएफ के विष चक्र से हमारा केरला बाहर निकालेगा और मोदी को केरला की सबसे ज्यादा सेवा करने का मौका देगा। मैं आपसे वादा करता हूं कि मोदी केरला के विकास के लिए कोई कोर कसर नहीं छोड़ेगा। ഏതാനും ദിവസത്തിനുള്ളിൽ പവിത്രമായിട്ടുള്ള ഈസ്റ്റർ വരികയാണ്. ആ ഈസ്റ്റർ ദിനത്തിലോ യേശുക്രിസ്തുവിന്റെ വചനങ്ങളും ആശയങ്ങളും നമ്മൾ ഒരുപടിക്കുണ്ടായി. തീർച്ചയായിട്ടും ഈ അവസരത്തിലോ ഞാൻ എല്ലാവർക്കും ഈസ്റ്ററിന്റെ ആശംസകൾ നേരുകയാണ്. അതുപോലെ തന്നെ ഈ പാർസി വിഭാഗം ജനങ്ങള് നവരോജ് ഉത്സവം നടത്തുകയാണ്. പവിത്രമായിട്ടുള്ള രാമനവമി വരികയാണ്. ഹോളി അടുത്ത് വരുന്നു. റംസാൻ നോയമ്പ് തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. ജനാധിപത്യത്തിന്റെ ഏറ്റവും വലിയ ഉത്സവമായിട്ടുള്ള ഇലക്ഷനും വന്നിരിക്കുകയാണ്. തീർച്ചയായിട്ടും നമുക്ക് ഈ അവസരത്തില് ജനാധിപത്യത്തിന്റെ വിജയത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ ശ്രമിക്കണം. തീർച്ചയായിട്ടും ഈ സ്നേഹം, ബിജെപിയുടെ നേരെയുള്ള സ്നേഹം, അത് വലിയ രീതിയിലുള്ള ജനസമ്മതിയായിട്ട് മാറണമെന്ന് ഞാൻ പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. എൽഡിഎഫിന്റെയും യുഡിഎഫിന്റെയും ഈ ആവർത്തന വിരസതയുടെ ഈ ചക്രത്തിൽ നിന്ന് നമ്മൾ മുക്തരാകേണ്ടിയിരിക്കുന്നു. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വാക്ക് തരുവാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. വികസനത്തിന്റെ കാര്യത്തിൽ കേരളത്തെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഒരു വിട്ടുവീഴ്ചയ്ക്കും മോഡി തയ്യാറല്ല എന്ന് പറയുവാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. കേരളത്തിന് വേണ്ടി കൂടുതൽ സേവനം ചെയ്യുവാൻ എന്നെ അനുവദിക്കണമെന്ന് ഞാൻ അഭ്യർത്ഥിക്കുകയാണ്. मेरे साथ बोलिए भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। പാർട്ടി സംസ്ഥാന സെക്രട്ടറി ശ്രീ കരമന ജയന്തിയെ ആദരപൂർവ്വം ക്ഷണിച്ചു.
केरल के पतनमथिट्टा से सीधा प्रसारण देख रहे थे प्रधानमंत्री की जनसभा का, जहां पर प्रधानमंत्री ने कांग्रेस, एलडीएफ, यूडीएफ पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि माहौल बता रहा है कि इस बार केरल में कमल खिलने जा रहा है। विकास के नाम पर उन्होंने जनता से बीजेपी को जिताने की अपील की है। क्या बड़ी बातें प्रधानमंत्री ने कही है, हम आपको इस वक्त बता रहे हैं। प्रधानमंत्री ने कहा कि पतनमथिट्टा का माहौल बता रहा है कि इस बार केरल में कमल खिलने जा रहा है। प्रधानमंत्री ने अपने जनसभा में, अपने संबोधन में कहा, भाजपा केरल में युवा ऊर्जा को बढ़ावा दे रही है, जिससे केरल की राजनीति को जिस युवा ऊर्जा की ज़रूरत है। प्रधानमंत्री ने अपने संबोधन में ये भी कहा कि केरल में भ्रष्ट और नाकाबिल सरकार का नुकसान लोगों को उठाना पड़ रहा है। प्रधानमंत्री ने अपने संबोधन में केरल में कहा कि केरल में कानून व्यवस्था का हाल बेहद बुरा है और जनता को इसका खामियाजा भुगतना पड़ रहा है। अपने संबोधन में प्रधानमंत्री ने कहा कि कम्युनिस्टों के गुंडों के अड्डे कई कैंपस बन गए हैं, कई कैंपस इसका शिकार हुए हैं। प्रधानमंत्री ने अपने संबोधन में कहा कि कांग्रेस और लेफ्ट ने केरल को ठगा है। प्रधानमंत्री ने अपने संबोधन में कहा कि कांग्रेस और लेफ्ट ने सत्ता के लालच में राज्यों को जिस तरह से बर्बाद किया, उसे केरल के लोग समझ चुके हैं। प्रधानमंत्री ने यह भी कहा कि केरल की संस्कृति आध्यात्मिकता से जुड़ी है। यूडीएफ और एलडीएफ ने इसे कुचलने का काम किया है। अपने संबोधन में प्रधानमंत्री ने कहा कि केरल के विकास और कल्याण के लिए केंद्र सरकार प्रतिबद्ध है। प्रधानमंत्री ने अपने संबोधन में कहा कि केरल की भावना को केंद्र तक सही तरीके से पहुंचाना जरूरी है। बीजेपी सांसदों के जरिए ही ये बेहतर तरीके से संभव हो सकता है। और उन्होंने बताया कि इसका माहौल बता रहा है कि यहाँ पर लोग अब बदलाव के लिए तैयार हैं और विकास की गारंटी उन्होंने दी और कहा ये पीएम मोदी की गारंटी है। इसके साथ ही इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। दीजिए इजाज़त, नमस्कार।